पश्चिम आशियामध्ये वाढत चाललेला संघर्ष, इराण इस्रायल तणाव, होर्मुझ समुद्रधुनीवरील वाढलेली अस्थिरता आणि जागतिक बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती या सगळ्याचा परिणाम आता थेट भारतावर दिसू लागला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सरकारी तेल विपणन कंपन्या सध्या दररोज जवळपास 1,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करत आहे. ही केवळ एक आकडेवारी नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. दिल्लीमध्ये आयोजित उद्योग परिषदेत बोलताना हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गेल्या 4 वर्षापासून पेट्रोल, डिझेल आणि LPG सिलेंडरचे दर जवळपास स्थिर ठेवण्यात आले. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत गेले आणि आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की तेल कंपन्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. सध्या कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे 14 रुपयांचा तोटा हा होत आहे. डिझेलवर जवळपास 42 रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. तर घरगुती LPG सिलेंडरवर देखील मोठी अंडर रिकव्हरी होत आहे. म्हणजे ग्राहकांना सध्या स्वस्त दरात इंधन मिळत आहे.